कथेचं नाव आहे प्रवास तिच्या स्वप्नांचा. भाग 20. स्वानंदीने त्याला जाताना पाहिले. अगदी तसाच चेहरा कव्हर केला होता आत्ताही त्याने, जसा येताना कव्हर केला होता. पण का? साहिलचाच विचार तिच्या डोक्यात सुरू होता. जान्हवी तिच्याशी बोलत होती, पण स्वानंदीचे आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही हे बघून जान्हवीने तिला खांद्याला धरून हलवले. तसे स्वानंदी तिच्या विचारातून बाहेर आली. बोल ना, काय झालं? स्वानंदीने न समजून विचारले. तू बोल, काय झालंय? मघापासून बघतीये, लक्ष नाही आहे तुझं. मी आपली एकटीच बडबडत चालले. तू एवढा कसला विचार करत आहेस? जान्हवीने विचारले. जान, तू त्या मुलाला बघितलंस का? स्वानंदी. कोणत्या मुलाला ग? जान्हवीने इकडे तिकडे बघत विचारले. अरे तो जो मघाशी माझ्याकडे प्रॅक्टिकलसाठी आलेला होता. स्वानंदी तिला आठवण करून देत म्हणाली. हां, बघितलं ना. मग त्याचं काय? जान्हवी बोलत बोलत बॉटल उघडून पाणी प्यायला लागली. जान, मला ना त्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, पण नेमकं कुठं तेच आठवत नाहीये. पण स्ट्रॉंगली असं वाटतंय मला, नक्कीच कुठेतरी बघितलं आहे मी त्याला. स्वानंदी विचार करत बोलत बोलतच पुढे जात होती. इकडे तिचे बोलणे ऐकून जान्हवीला मात्र जोराचा ठसका लागला. ती तशीच एका जागी उभी राहून स्वानंदीकडे पाहत खोकत होती. स्वानंदी तिचा खोकल्याचा आवाज ऐकून लगेच मागे फिरली आणि तिने तिच्या पाठीवरून हात फिरवला. तशी जान्हवी थोडी शांत झाली. जान, काय करते? एका जागी बसून पी ना पाणी. अशी कशी चालत चालत पाणी पितेस? स्वानंदी काळजीने तिला ओरडत म्हणाली. अगं, खूप भूक लागली ना मला. कॅन्टीनमध्ये जाईपर्यंत म्हटलं थोडंसं पाणी पिऊन घ्यावं. जान्हवी बॉटल बॅगमध्ये ठेवत तिला सांगू लागली. बरं चल, आधी आपण कॅन्टीनला जाऊन काहीतरी खाऊन घेऊ, चल. असं म्हणत दोघीजणी डिपार्टमेंटच्या बिल्डिंगमधून बाहेर पडून कॅन्टीनच्या दिशेने निघून गेल्या. डिपार्टमेंटच्या समोरच रोशनी आणि रोहन बोलत उभे होते. त्या दोघींना बाहेर पडताना या दोघांनी पाहिले. तसा रोहनने परत एकदा रोशनीकडे रागाचा एक जळजळीत कटाक्ष टाकला. बघितलंस? आलेली स्वानंदी प्रॅक्टिकलला. आजही तू मला चुकीचे टोकन दिलेस. ते टोकन स्वानंदीच्या टेबलचे नव्हतेच मुळी. मी ज्या केबिनमध्ये स्वानंदीची वाट बघत बसलो होतो तिथे ती तिची मैत्रीण जान्हवी आली होती. समजलं? तरी बरं, ती तरी आली. निदान आता तिच्याशी ओळख वाढवून मग स्वानंदीशी ओळख करून घेता येईल. तू तर काही काम करत नाहीसच माझे. रोहन रागातच तिला बोलत होता. ओ हॅलो, मी निदान तेवढं तरी केलंय. तो अभय तर आलाच नाही. तू त्याला नीट सांगितलं होतंस की नाही काय माहिती. तुझी जान्हवीशी तरी निदान ओळख झाली, पण माझं काय? रोशनीही आता रागात होती. म्हणजे समजलं नाही मला काही. अभय आलेला ना तुझ्यासाठी? मला कॉल आला म्हणून मी बाहेर गेलो होतो. परत येऊन बघितले तर तू बहुतेक प्रॅक्टिकल करायला गेलेली होतीस अभयसोबत. कुठला अभय आणि कसलं काय? आलाच नाही तो. मी त्या दुसऱ्या मुलीला घेऊन गेलेले प्रॅक्टिकलला. रोशनी तनतनत बोलत होती. काय? रोहनचा रागातच आवाज चढला होता. हो. त्याचा वाढलेला आवाज ऐकून रोशनीने आपला आवाज कमी केला. साला, बोललो होतो मी त्याला वेळेवर ये म्हणून. पण मग स्वानंदीने प्रॅक्टिकल केले का नाही? अभय आला नाही तर मग कॅन्डिडेट कमी पडला नाही का? रोहनने आपली शंका व्यक्त केली. नाही, असतात एकात दुसरे एक्स्ट्रा. तिने प्रॅक्टिकल केले, कारण माझं झाल्यावर मी बाहेर आले तेव्हा स्वानंदीचे प्रॅक्टिकल सुरू होते. दोघी लेट आल्या ना, त्यामुळे दोघीच होत्या शेवट. हो, माझंही झालं तेव्हा मी लगेच बाहेर पडलो, पण जान्हवी तिथेच थांबली होती. स्वानंदीसाठीच थांबली असावी बहुधा. रोहनने थोडा विचार करत म्हणाला.
असेल. ओके, चल बाय, जाते मी. पुढच्या प्रॅक्टिकलच्या वेळी सांगते तुला. तेवढं ते अभयचं बघ, का आला नाही ते, असं म्हणतच रोशनी तिथून निघून गेली. रोहनसुद्धा एक नजर कॅन्टीनकडे बघत त्याच्या डिपार्टमेंटच्या बिल्डिंगच्या दिशेने निघून गेला. कॅन्टीनमध्ये आहा, आत्ता जरा बरं वाटतंय. #सॅटिस्फाईड. खुर्चीवर मागे आरामात रेलून जान्हवी बोलत होती. तिच्या समोरच्या खुर्चीवर बसलेली स्वानंदी तिला एकटक बघतच बसलेली होती. गेले 20-25 मिनिटात जान्हवीने कॅन्टीनमधल्या 4 वेगवेगळ्या डिशेस फस्त केल्या होत्या. काय करणार, बिचारीला भूक अजिबातच सहन होत नव्हती ना. भूक लागली असेल आणि जर का तिला लवकर काही खायला मिळाले नाही तर तिची खूप चिडचिड व्हायची. अशा वेळी चुकून जर का कोणी तिच्यासमोर आले ना तर त्या व्यक्तीची काही खैर नसते. जसं काही वेळापूर्वी साहिलवरही ती बरसली होती. स्वानंदीलाही हे माहिती होते आणि म्हणूनच कॅन्टीनमध्ये आल्यापासून ती शांत बसून होती. चहाचा एक एक घोट घेत ती जान्हवी खात होती. तिच्याकडे एकटक बघत बसली होती. झाला ना आता तुझा आत्मा शांत? स्वानंदीने जरा हसतच विचारले. फायनली. अरे खूप भूक लागलेली मला आज. एकतर सकाळी उठायला उशीर झाला, ब्रेकफास्ट पण नाही केला अगं. उशीर होईल म्हणून तशीच आले आणि इथे येऊन आणि परत त्या क्लर्क ऑफिसला जावं लागलं. वरखाली करून मला जाम भूक लागलेली बघ. कधी एकदा पोटात काही ढकलते ना असं झालं होतं. आत्ता जरा खाल्ल्यावर बरं वाटते म्हणून तर कॅप्शन दिले ना, #सॅटिस्फाईड. जान्हवीने हसतच उत्तर दिले. भूक तुला लागलेली आणि त्या बिचाऱ्या मुलावर तुझा राग काढलास तू विनाकारणच. काय विचार करत असेल तो? स्वानंदी थोडी नाराज होतच बोलत होती. तिच्या डोक्यात अजूनही साहिलचाच विचार घुमत होता. जान्हवी दातात जीभ चावते, एक हात कानाला लावत ती म्हणाली, सॉरी ना सानू, अगं खरंच मला खूप भूक लागली होती आणि तो काय तुझा पिच्छा सोडत नव्हता म्हणून जरा बरसले त्याच्यावर. आता मला सॉरी बोलून काय उपयोग? असू दे, परत कधी भेटला तर मीच बोलेन सॉरी त्याला. पण मला ना त्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. तुला मगाशीसुद्धा तेच सांगत होते मी, पण कुठे ते काही आठवत नाही आहे बघ. स्वानंदी बोलत बोलत पुन्हा विचार करत होती. विचार करणाऱ्या स्वानंदीकडे डोळे मोठे करत जान्हवी बघत होती. तिला तर समजतच नव्हते की ही अशी का बोलते ते. मगाशीसुद्धा तिचे हेच बोलणे ऐकून तिला चांगलाच ठसका लागला होता. तेव्हा तर तिने तो विषय बदलला, पण आता काय? असं विचार ती करतच होती. तेवढ्यात, बोल ना जान, तुला असं नाही का वाटलं त्याला बघून? स्वानंदीने प्रश्न केला. सानू, अगं याच कॉलेजचं स्टुडंट आहे ना तो. कॅम्पसमध्ये नाहीतर कॅन्टीनमध्ये, इथेच कुठेतरी बघितले असशील तू त्याला. जान्हवी स्वानंदीला समजावत म्हणाली. नाही गं, म्हणजे असं प्रत्यक्षात बघितलेलं नाही मी त्याला. स्वानंदी काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत बोलत होती. मग? जान्हवीने थोड्या साशंक नजरेने तिच्याकडे बघतच विचारले. म्हणजे असं फोटोत वगैरे बघितल्यासारखं वाटतंय मला त्याला, पण कुठे आणि कधी ते काही आठवत नाही. स्वानंदी डोकं खाजवतच बोलत होती. अरे यार सानू, जाऊ दे ना, सोड. कशाला एवढं विचार करतेस? आणि तसंही दिसायला छान आहे तू. तर कधी मॉडेलिंग वगैरे केलं असेल त्याने, तेच फोटो बघितले असशील कुठेतरी तू. जाऊ दे ना, परत भेटल्यावर विचार हां त्याला, आणि माझ्यातर्फे सॉरी पण बोल. जान्हवी लाडीगोडी लावत बोलत होती. जान्हवीच्या बोलण्यावर स्वानंदी गालातल्या गालात हसली. ही काय सुधारणार नाही, असेच काहीसे एक्सप्रेशन जान्हवीसाठी तिच्या चेहऱ्यावर होते. असेल कदाचित. ओके, लेट इट बी. चलो लेट्स गो. स्वानंदी खुर्चीवरून उठत म्हणाली. जान्हवीही उठली. दोघी काउंटरवर जाऊन बिल पे करून कॉलेजच्या बाहेर पडल्या. क्रमशः